The next part of this chapter is chromosomal basis of inheritance. आतापर्यंत आपण काय स्टडी केलं? जेनेटिक बेसिस ऑफ इनहेरिटन्स GBI. आता मात्र आपण स्टडी करणार आहोत CBI, क्रोमोसोमल बेसिस ऑफ इनहेरिटन्स. CBI म्हटल्यावर घाबरायचं काही कारण नाही. आपलं CBI वेगळं आहे. क्रोमोसोम्स, आपल्याला क्रोमोसोमची तर थेअरी स्टडी करायचीच आहे, पण त्यापूर्वी थोडंसं बॅकग्राऊंड बघूया आपण. Mendel assumed that something present in gamete which controls a particular character. He called that unit as a factor. मेंडेल ज्यावेळी स्टडी करत होता त्यावेळी त्यानं सांगितलं होतं की या गॅमेटमध्ये काहीतरी असं आहे की त्यामुळं पर्टिक्युलर कॅरेक्टर कंट्रोल केली जाते. त्या युनिट्सना बनायचं फॅक्टर, कॅरेक्टर, डिटरमायनर, युनिट. In modern genetics, Mendelian factors are called as genes. What is gene? Gene is a segment of DNA, fragment of DNA, piece of DNA which controls a particular character. Particular character control करणारा DNA चा तुकडा, segment म्हणजे gene. And these genes are located on chromosome. Chromo means color, some means body, colored body, which are present in nucleus. युकॅरियोटिक सेलच्या न्यूक्लियस मध्ये ज्या कलर्ड बॉडीज आहेत त्यांना आपण म्हणतो क्रोमोसोम्स. And the chromosomes are called as carriers of heredity. आणि याच्या संदर्भात एक थेअरी मांडली गेली, तिचं नाव क्रोमोसोमल थेअरी ऑफ इनहेरिटन्स. This theory was put forward by Sutton and Boveri. यांनी ही थेअरी मांडली. काय सांगते आपल्याला ही थेअरी? You know the structure of nucleus. You know, न्यूक्लियस इज कंट्रोलिंग युनिट ऑफ सेल. सेल मध्ये जे काही चालतं त्या सर्व ऍक्टिव्हिटी वरती नियंत्रण कोणाचं आहे? तर न्यूक्लियसचं आहे. सेल मध्ये जे सगळे ऑर्गॅनेल्स आहेत त्या सगळ्या ऑर्गॅनेल वरती कंट्रोल कोणाचा आहे? तर या न्यूक्लियसचा कंट्रोल आहे. कारण जसं एखादं कॉलेज आहे, त्या कॉलेजमध्ये अनेक वर्गातले अनेक स्टुडंट, त्यांना शिकवणारे टीचर्स, प्रोफेसर्स, आणि त्या सर्वांवर नियंत्रण ठेवणारं कोण? प्रिन्सिपॉल. आणि सगळ्यांमध्ये प्रॉपर कोऑर्डिनेशन ठेवायचं काम ज्याप्रमाणे प्रिन्सिपॉल करतात त्याप्रमाणेच न्यूक्लियस कंट्रोल्स ऑल ऍक्टिव्हिटीज ऑफ सेल. And you have studied structure of nucleus in 11th science. 11th science मध्ये तुम्ही न्यूक्लियसचं स्ट्रक्चर स्टडी केलेलं आहे.
न्यूक्लिअर मेम्ब्रेन, त्याच्यामध्ये न्यूक्लिअर पोर्स आहेत, त्याच्या आत आहे न्यूक्लियसचा प्लाझ्मा, त्याला आपण म्हणतो न्यूक्लिओप्लाझम. आणि या न्यूक्लिओप्लाझम मध्ये वन ऑर मोर न्यूक्लिओलाय नावाच्या डेन्स बॉडीज आहेत. आणि त्याच्या बरोबर या ठिकाणी अशा कलर्ड थ्रेड लाईक बॉडीज आपल्याला दिसतात. या ज्या कलर्ड थ्रेड लाईक बॉडीज आहेत यांना आपण म्हणतो क्रोमॅटिन फायबर. आणि हे क्रोमॅटिन फायबर एकमेकांमध्ये असे गुंफलेले असतात, जस्ट लाईक अ वूलन बॉल फॉर्म्स क्रोमॅटिन नेटवर्क. क्रोमॅटिन नेटवर्क तयार करतात ते. ऍक्च्युअली या न्यूक्लियस मध्ये कोण असं आहे की जे एका जनरेशनच्या कॅरेक्टर पुढच्या जनरेशन मध्ये ट्रान्सफर करतं. क्रोमोसोम्स आर कॅरियर्स ऑफ हेरिडिटी. हे कन्क्लुजन आपलं आता निघालेलं आहे. इथं जे क्रोमोसोम्स आहेत तेच हेरिडिटीचे कॅरियर्स आहेत. दे आर कॅरियर्स ऑफ हेरिडिटी. मग असे क्रोमोसोम आपल्यामध्ये किती आहेत? कुठं असतात? न्यूक्लियस मध्ये असतात. किती आहेत क्रोमोसोम? नंबर ऑफ क्रोमोसोम व्हेरीज फ्रॉम स्पीसीज टू स्पीसीज. पण आपण आपला विचार आता करतोय. आपल्या प्रत्येक बॉडी सेलचा विचार केला तर आपली प्रत्येकाची बॉडी सेल डिप्लॉइड आहे. म्हणजे आपल्या बॉडीच्या प्रत्येक सेल मध्ये एक क्रोमोसोमचा म्हणजे 23 क्रोमोसोमचा एक सेट आपल्याला मदर कडनं मिळाला. त्याला आपण म्हणतो मॅटर्नल. दुसरा आणखी एक सेट आपल्याला आपल्या फादर कडून मिळाला, त्याला आपण म्हणतो पॅटर्नल. पॅटर्नल. तर आपल्या प्रत्येक बॉडीच्या सेल मध्ये आपले आई वडील आहेत, हे लक्षात असू द्या. आपल्या रोमारोमात आपले आई वडील आहेत, याचा अर्थ प्रत्येक सेल मध्ये क्रोमोसोमचे जे 2 सेट आहेत त्यातला एक आईकडनं मिळालाय, एक वडिलांकडनं मिळालाय. आणि या दोन्ही पॅरेंटचं मिक्सचर आहोत आपण. आणि इथं 2 सेट असल्यामुळं आपण डिप्लॉइड आहोत. डिप्लॉइड आहे आपण. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या दरम्यान म्हणजे रिप्रोडक्शनच्या प्रोसेस मध्ये एका जनरेशन कडून त्यांचं जेनेटिक मटेरियल एका जनरेशनचं दुसऱ्या जनरेशन कडे ट्रान्सफर होतं. You know, heredity transfer of characters from one generation to next is called as heredity. आणि ती हेरिडिटी, ते हेरिडेटरी मटेरियल कोण? जीन्स. ते कुठं आहेत? क्रोमोसोम वरती आहेत. सो क्रोमोसोम्स आर कॅरियर्स ऑफ हेरिडिटी. जसं आपल्यामध्ये समजा फादर विचारात घ्या. या फादरचा क्रोमोसोम नंबर टोटल किती आहे? 46. मदर विचारात घ्या. मदरचा क्रोमोसोम नंबर किती आहे?
46. प्रत्येक बॉडीचा क्रोमोसोम नंबर 46 म्हणजे डिप्लॉइड आहे. आणि रिप्रोडक्शनच्या दरम्यान यांच्यामध्ये ज्या जर्म सेल असतात दोघांमधल्या, या जर्म सेल सुद्धा सुरुवातीच्या जर्म सेल डिप्लॉइडच असतात. आणि या जर्म सेल्स मध्ये काय होतं, दोन्हीकडच्या जर्म सेल्स मध्ये एक डिव्हिजन होते, तिचं नाव आहे मियोसिस. मियोसिस डिव्हिजन होते. आता आपल्याला माहिती आहे मायटॉसिस आणि मियोसिस या दोन्ही डिव्हिजन तशा गॅमेटोजेनेसिस मध्ये होत असतात, पण मुख्य डिव्हिजन मियोसिस. काय रोल आहे या मियोसिसचा, किंवा मियोसिस होताना काय काय होतं आपण स्टडी केलेला आहे. सुरुवातीला इंटरफेज होणार की ज्या फेज मध्ये त्या सेलकडचं जेनेटिक मटेरियल आणि सायटोप्लाझमिक कंटेंट सगळा डबल होणार. डबलिंग फेज आहे ती इंटरफेज. आणि नंतर जे डबल झालंय मटेरियल ते डिवाइड होणार आणि एका सेल पासून 4 डॉटर सेल्स बनतात. आणि या डॉटर सेल बनताना त्यांच्यामध्ये क्रोमोसोम नंबर निम्मा असतो. जसं इथं गॅमेट बनलाय, इथं गॅमेट बनलाय, मेल गॅमेट फिमेल गॅमेट बनलेले आहेत. याच्यामध्ये क्रोमोसोम नंबर 23 आहे. क्रोमोसोम नंबर हाफ होतो बिकॉज मियोसिस इज रिडक्शनल डिव्हिजन. The chromosome number becomes half of its original number. So meiosis is called as reductional division. तर गॅमेट्स अशा प्रकारे बनतात. गॅमेट्स अशा प्रकारे बनतात. 23 क्रोमोसोम्स आणि हे गॅमेट पहिल्या पिढीचे बनलेले गॅमेटच आपल्याकडं पुढच्या पिढीकडं क्रोमोसोम घेऊन येतात. and these gametes fuses to form 46 chromosome having zygote. फर्टिलायझेशनच्या प्रोसेसमध्ये हे दोन गॅमेट एकत्र येतात, फ्यूज होतात आणि जायगोट नावाची सेल तयार होते. ही सेल पण डिप्लॉइड आहे. गॅमेट मात्र हॅप्लॉइड आहेत, जायगोट मात्र डिप्लॉइड आहे. आणि पुढच्या पिढीची फ्युचर जनरेशनची सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या प्रोसेसनं नवीन इंडिव्हिज्युअल आपल्या लाईफची सुरुवात करतो. कधी? ज्या वेळी झायगोट तयार झाला त्यावेळी आपल्या जीवनाची खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. आयुष्याचा पहिला दिवस म्हणजे ज्या क्षणाला झायगोट तयार होतो तो क्षण जो आहे तो कोणालाच माहित नाही. निसर्गानं दोन गोष्टी अननोन ठेवल्यात. एक तर कोण कुठं कसा जन्माला येणार अननोन आहे, आणि कोण कसा जाणार. येणं आणि जाणं हे या पृथ्वीवरती निरंतर सुरू आहे. आणि निसर्गामध्ये हे ऑटोमॅटिक केलेलं आहे. कोणी कधी येणार कोणालाच माहित नाही, कोणी कसा जाणार कोणालाच माहित नाही. अननोन आहे हे सगळं. आपण फक्त आलेल्या परिस्थितीशी मुकाबला करून सर्वाइव्ह होण्याचा प्रयत्न आपण जरूर करायचा आहे. आपण ते करत आहोतच. मला तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपल्या जीवनाची सुरुवात कधी झाली?
तुम्ही म्हणाल हे काय विचार नाही, ज्या जन्मतारीख आहे त्या जन्मतारखेला आपल्या जीवनाची सुरुवात झाली. बरोबर आहे, पण मी तुम्हाला प्रश्न विचारतो की ज्या क्षणाला तुमचा जन्म झाला त्याच्या अगोदर तुम्ही होता की नव्हता? तुम्ही म्हणाल हा होता. कुठं होता हा फरक आहे. आईच्या गर्भाशयामध्ये आपण त्यावेळी होतो. म्हणजे आपलं वय जर एखाद्याचं वय जर समजा 17 वर्षाचं असेल तर आपण गृहीत धरायचं 17 अधिक 9 महिने, कारण त्याच्या अगोदर 9 महिने आपण होतो. म्हणजे आपलं अस्तित्व, वैयक्तिक अस्तित्व कधी सुरू झालंय? ज्या क्षणाला झायगोट तयार झाला त्या क्षणाला आपलं लाईफ खऱ्या अर्थानं सुरू झालं. या झायगोट पासून सगळे अवयव असलेलं शरीर बनण्यासाठी तो 9 महिन्याचा जो कालावधी आहे त्यातला मेजर ड्युरेशन ते अवयव बनण्यासाठी जातो. आणि सगळं बेबी बनल्यानंतर मग ते मदर पासून वेगळं होतं आणि त्यालाच आपण चाइल्ड बर्थ म्हणतो. आणि तीच तारीख आपण सगळीकडे वापरतो. ठीक आहे, ती वापरणं काही ठिकाणी चांगलं आहे, पण भविष्य बघण्यासाठी जन्मपत्रिका, लग्नपत्रिका यासाठी याचा वापर करणं कितपत योग्य आहे? अहो, तुम्ही दोघांनी, नवरा बायकोनी एकमेकामध्ये अंडरस्टँडिंग जर नसेल तर कसलीही कोणाची पत्रिका असू द्या, काही उपयोग नाही. आणि अंडरस्टँडिंग असेल तर कुठल्या पत्रिकेची पण गरज नाही. हे आता फॅड आलंय सगळं. मुळात ज्या वेळेवरनं तुमचा सगळा जीवनाचा अंदाज बांधला जातो ती वेळ खरी आहे का नाही, त्याच्या अगोदर आपण झायगोट ज्या क्षणाला बनला त्या क्षणाला आपलं वैयक्तिक जीवन सुरू झालं. तसं तर सजीव सृष्टी तयार होणं, सजीव सृष्टीमध्ये तयार होणं, नष्ट होणं निरंतर चालू आहे. पण तुम्हाला जर बाउंड्रीज ठरवायची असेल तर आपल्या जीवनाची पहिली सैल झायगोट आहे. झायगोट ज्या क्षणाला बनला त्या क्षणाला आपल्या लाईफची सुरुवात झाली. आणि कधी झाला झायगोट बनला हे अननोन आहे, माहीत नाही कुणाला. आता तुम्ही म्हणाल टेस्ट ट्यूब बेब केलं तर तिथं फक्त माहीत आहे, बाकीच्या ठिकाणी माहीत नाही. तर यामध्ये मियोसिस डिव्हिजन अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करते. कसा? या ठिकाणी जर्म सेल मध्ये मियोसिस झाल्यामुळं क्रोमोसोम नंबर निम्मा झाला, हाफ झाला. आणि हाफ क्रोमोसोम झाल्यानंतर तसे गॅमेट फ्यूज होऊन डिप्लॉइड झायगोट तयार झाला. सो मियोसिस helps to maintain the chromosome number constant from generation to generation. असं म्हटलं जातं की 10,000 वर्षापूर्वी आपली स्पीसीज अस्तित्वात आली. 10,000 ते 25,000 या दरम्यान कधीतरी अस्तित्वात आली. आणि गृहीत धरा आपली 1.5 लाखावी पिढी आहे, तर पहिल्या पिढीमध्ये क्रोमोसोम नंबर 46 होता, आजही 46 आहे. आणि पुढं आपली स्पीसीज जोपर्यंत अस्तित्वात असेल तोपर्यंत क्रोमोसोम नंबर 46 राहणार. आणि हा क्रोमोसोम नंबर कॉन्स्टंट मेंटेन करण्यासाठी कोणती डिव्हिजन महत्वाची आहे? मियोसिस. रिडक्शनल डिव्हिजन आहे. क्रोमोसोम नंबर निम्मा करते आणि म्हणून प्रत्येक जनरेशन मध्ये क्रोमोसोम नंबर कॉन्स्टंट राहतो. नंबर 1. सेकंड, त्याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक फीचर मियोसिसची काय? मियोसिस फक्त क्रोमोसोम नंबर निम्मा करते असं नाही,
त्या मिओसिस फर्स्टमध्ये, प्रोफेज फर्स्टमध्ये क्रॉसिंग ओव्हरची प्रोसेस होते आणि त्या क्रॉसिंग ओव्हरमध्ये जेनेटिक मटेरियल एक्सचेंज केलं जातं आणि त्यामुळं नवीन कॉम्बिनेशन तयार होतात. त्याला आपण म्हणतो रिकॉम्बिनेशन. अँड रिकॉम्बिनेशन लीड्स टू व्हेरिएशन. तसे तर आपण सर्वजण एका स्पीसीजचे मेंबर आहोत, एका स्पीसीजचे मेंबर आहेत. समजा एखाद्या ठिकाणी 100 लोक उभा केले, आता 100 लोक उभा करायची सिच्युएशन नाही, पण उभा केले ओळीनं, तर त्यांच्यामध्ये बऱ्याच गोष्टीमध्ये समानता तर दिसतेच. प्रत्येकाची एक पर्टिक्युलर उंची आहे, चेहरा अवयव सगळे तर सगळ्यांना आहेतच ना, पण प्रत्येकामध्ये थोडा 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 फरक 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 केलाय. सगळ्या 100 लोकांचे चेहरे तुम्ही पाहिले तर चेहऱ्यामध्ये अवयव तेच आहेत, पार्ट तेच आहेत, पण तरीही प्रत्येकाच्या चेहऱ्यामध्ये थोडा 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 फरक केला. हा जो प्रत्येक बाबतीत फरक आहे, मला सांगा 100 लोकांच्या मध्ये मेंदू तोच आहे, पण आणि मेंदूमध्ये सेंटर पण सगळे तेच आहेत, पण प्रत्येकाच्या मेंदूमध्ये निर्माण होणारे विचार वेगळे 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 आहेत. म्हणजे काही प्रमाणात प्रत्येकामध्ये फरक 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 दिसतात. त्यालाच आपण व्हेरिएशन म्हणतो. हु इज रिस्पॉन्सिबल फॉर व्हेरिएशन? आता हे सगळं सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये घडू शकतं, पण हु इज रिस्पॉन्सिबल फॉर दॅट व्हेरिएशन? मिओसिस इज रिस्पॉन्सिबल फॉर व्हेरिएशन. मी माझ्या कुटुंबातल्या इतर सदस्यांपेक्षा आणि या जगातल्या सर्वांपेक्षा काही ना काही बाबतीत वेगळा आहे. आय एम युनिक. व्हाय? मी जगापेक्षा वेगळा आहे. काय वेगळा आहे? का वेगळा आहे मी? त्याचं कारण मिओसिस. तुम्ही युनिक आहात, प्रत्येक जण वेगळं आहात काही ना काही. मला सांगा, एका कुटुंबाचा विचार करा. एखाद्या फॅमिलीमध्ये 2 मुलं आहेत किंवा 2 मुली आहेत. मला सांगा, संस्कार म्हटलं तर दोघांना संस्कार तेच केलेत, दोघांना सुविधा त्याच दिल्यात, सगळं काही आईवडिलांनी दोघांसाठी तेच केलंय, परंतु दोघांमध्ये कितीतरी प्रमाणात फरक आपल्याला दिसतात. मग जेनेटिक मटेरियल त्याच आईवडिलांचं आहे, संस्कार त्यांनीच दिलेत, परंतु दोघांच्या वागण्यामध्ये दोघांच्यामध्ये कितीतरी फरक पण आपल्याला दिसतात. हे फरक नेमके कशामुळे आहेत? हे काही जन्मपत्रिकेमुळं, जन्मवेळेमुळं नाही नाही नाही. हे फक्त कुणामुळे आहेत? मिओसिस. आपण इतरांपेक्षा वेगळे कशामुळे आहोत? मिओसिस. तर गॅमेट तयार होताना मायटॉसिस, मिओसिस, त्यात रिडक्शनल डिव्हिजन जे आहे ती मिओसिस जास्त महत्त्वाची आहे, कारण हॅप्लॉइड गॅमेट त्यामुळं तयार होतात आणि ते फ्यूज होऊन डिप्लॉइड झायगोट बनतो, झायगोटपासून नवीन इंडिव्हिज्युअल बनतो. आयुष्यातला एक दिवस का असेना, पण आपण युनिसेल्युलर असतो हे लक्षात असू द्या, कारण झायगोट 30 तासांनी डिवाइड होत असतो. एक दिवस, आयुष्याचा पहिला दिवस आपण युनिसेल्युलर असतो. हेच या क्रोमोसोमल थेअरी ऑफ इनहेरिटन्स मध्ये सांगितलेलं आहे. आता क्रोमोसोम आणि जीन मध्ये इथं कंपॅरिझन दिलंय. क्रोमोसोम आणि जीन मध्ये कंपॅरिझन दिलंय. क्रोमोसोम पेयर्स मध्ये असतात आणि जीन सुद्धा पेयर मध्ये असतात, दोघंही जोडी जोडीनं असतात.
गॅमेट तयार होताना ते सेपरेट होतात आणि हे सुद्धा गॅमेट तयार होताना सेपरेट होतात. लॉ ऑफ सेग्रिगेशन आठवा. दे सेपरेट ॲट द टाइम ऑफ गॅमेट फॉर्मेशन. So one gamete contain capital T while other gamete containing small t. So gametes are pure for given character. याच्या independent pairs segregate independently each other आणि one pair segregate independently to of another pair. असे डिफरन्स NCERT मध्ये केलेले आहेत. NCERT मध्ये हे डिफरन्स आपल्याला पाहायला मिळतील. नाउ नंबर ऑफ क्रोमोसोम. आता आपल्याला महत्वाचं इथं कोण आहे तर क्रोमोसोम. क्रोमो म्हणजे काय? कलर. Soma means body, colored body present in nucleus. या क्रोमोसोमचा स्टडी होफमेस्टर यांनी पोलन मदर सेल्स मध्ये केला आणि क्रोमोसोम ही टर्म व्हॅल्डियर नावाच्या सायंटिस्टनं सुरुवातीला यूज केली. नंबर ऑफ क्रोमोसोम बघा. बॅक्टेरिया असतील, प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम असतील तर याच्यामध्ये क्रोमोसोम एकच असतो. ड्रॉसोफिला आपल्याला पुढे स्टडी करायचा आहे. त्याच्यामध्ये डिप्लॉइड क्रोमोसोम नंबर किती आहे? 8. म्हणजे हॅप्लॉइड त्याच्या निम्मा म्हणजे 2n आणि n म्हटलं तर 4 हे झालं n. आपण जे वाटाण्याचं प्लांट, स्वीट पी प्लांटचा स्टडी ऑलरेडी केलेला आहे. डिप्लॉइड क्रोमोसोम नंबर त्याच्यामध्ये 14 आहे आणि हॅप्लॉइड क्रोमोसोम नंबर किती आहे? 7. मेज मका याचा डिप्लॉइड क्रोमोसोम नंबर 20 आहे आणि हॅप्लॉइड क्रोमोसोम नंबर 10 आहे. ह्युमनचा विचार केला आपण आत्ताच चर्चा केलेली आहे. डिप्लॉइड क्रोमोसोम नंबर आपला 46 आहे आणि हॅप्लॉइड क्रोमोसोम नंबर किती आहे? 23 आहे. आणि या क्रोमोसोमचा मॉर्फोलॉजिकल स्टडी करणे, त्याच्यामध्ये शेप, साईज, स्ट्रक्चर हे मॉर्फोलॉजी स्टडी करणे याला म्हणतो आपण कॅरिओटाइप. आणि डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ कॅरिओटाइप इज कॉल्ड ॲज आयडिओग्राम. म्हणजे आपल्याला या चॅप्टर मध्ये पुढे डिटेल आता याच्यानंतर स्टडी कशाचे करायचे? क्रोमोसोम. बघूया नंतरच्या लेक्चरला डिटेल्स क्रोमोसोमचे.